नमस्कार मित्रांनो, आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. माणूस जन्माला येतो, पण खऱ्या अर्थाने तो तेव्हाच घडतो जेव्हा त्याला गुरु भेटतो. जीवनात पैसा मिळतो, नाते मिळतात, यश मिळतं, पण दिशा मिळत नाही. आणि दिशा नसलेलं आयुष्य वादळात सापडलेल्या होडीसारखं असतं. अशा वेळी एकच गोष्ट माणसाला सावरते, ती म्हणजे गुरु. गुरुचरित्र सांगतं, गुरु म्हणजे चमत्कार दाखवणारा नाही, तर माणसाच्या आतला अंधार ओळखून त्यात प्रकाश पेटवणारा आहे. आज आपण ऐकणार आहोत गुरुचरित्रातील असे सुविचार जे फक्त कानांनी ऐकायचे नाहीत, तर मनाने स्वीकारायचे आहेत. गुरुचरणी पूर्ण शरण गेल्यावर प्रारब्धही आपली दिशा बदलते. जेव्हा भक्त अहंकार सोडून गुरुकडे झुकतो, तेव्हा त्याच्या नशिबालाही वळण. गुरुची परीक्षा ही शिक्षा नसते, ती कृपेची सुरुवात असते. गुरु कधी कधी कठोर वाटतो, पण त्यामागे भक्ताला घडवण्याची करुणा असते. जो स्वतःला शून्य मानतो त्यालाच गुरु पूर्ण करतो. अहंकार संपला की गुरुकृपा सुरू होते. गुरु समोर नसतानाही मार्ग दाखवत असतो. गुरु देहात नसेल तरी त्याची कृपा कायम असते. गुरु दूर नसतो, भक्तांच्या भावात तो सदैव जवळ असतो. गुरु देहाने नसेल, पण श्रद्धा असेल तर तो प्रत्येक संकटात मार्ग दाखवतो. शब्दांनी नाही, आचरणाने गुरु ओळखला जातो. गुरुचरित्र आपल्याला सांगतो, उपदेश कमी, आचरण जास्त हवं. गुरुकृपा मिळाली की संकटे शिक्षण बनतात. दुःख येतात, पण गुरुकृपेमुळे ती मोडत नाहीत, घडवतात. गुरु नावाचा दीप पेटला की अज्ञानाचा अंधार आपोआप नाहीसा होतो. नामस्मरण हेच गुरुचरित्राचे सार आहे. जो गुरुवर विश्वास ठेवतो त्याला काळही बांधू शकत नाही. गुरुचरित्रात श्रद्धेला सर्वात मोठे स्थान दिले आहे. गुरु आपल्याला बदलवत नाही, तो आपल्याला स्वतःशी ओळख करून देतो. गुरु आपले खरे स्वरूप दाखवतो आणि चुकीच्या सवयी आपोआप गळून पडतात. गुरुचरित्र वाचणारा नाही, जगणारा खरा भक्त. फक्त ग्रंथ वाचणे पुरेसे नाही, त्यातील शिकवण आचरणात आणणे महत्त्वाचे आहे. जो गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवतो त्याच्या जीवनातून सर्व संकटे आपोआप दूर होतात. गुरुचरणी ठेवलेला एक क्षण शेकडो जन्माचे दुःख क्षणात घालवतो. ज्ञानाचा प्रकाश गुरुच देतो, बाकी सर्व प्रकाश फक्त बाहेरचा असतो. ज्याच्या आयुष्यात गुरु आहेत त्याचं जगणं कधीच अंधारात राहत नाही. जेव्हा भक्त गुरूंना हाक मारतो तेव्हा गुरु हजारो मैल दूर असले तरी त्याला धावून येतात. ज्याच्यावर गुरुची कृपादृष्टी असेल त्याच्या वाट्याला असलेले संकट ही आशीर्वाद बनते. गुरुचरित्र वाचणाऱ्याला देव स्वतः वाट दाखवतो. गुरुचे नाम हा सर्वात श्रेष्ठ जप आहे. गुरुचरित्र म्हणजे फक्त ग्रंथ वाचण्याचा धर्म नाही, तो स्वतःला घडवण्याचा मार्ग आहे. प्रत्येक सुविचार आपल्याला एकच शिकवतो, मी तुझ्या पाठीशी आहे, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. जर आज आपण आयुष्यात अडचण असेल तर उत्तर बाहेर शोधू नका. गुरुचरित्र उघडा, एक पान वाचा आणि मन शांत करा. कदाचित त्या एका ओळीचा तुमच्या आयुष्याला अर्थ सापडेल. जर तुम्हाला हे सुविचार आवडले असतील तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.